क्षणाचे साक्षीदार आहोत। या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय कर्मजी पाटील साहेब, त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मेहनतीमुळं हे अतिशय अवघड असं काम या ठिकाणी प्रत्यक्षात संपन्न होत आहे असे आमचे सहकारी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मूर्ती साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचं मुक्त संचलन करण्यासाठी आलेले सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू-भगिनींनो, आपल्या पालघर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। आम्ही रस्त्यावरची लढाई करणारे कार्यकर्ते गेली अनेक वर्ष ह्या रस्त्याच्या संबंधामध्ये ज्यावेळेला लोकांचे बळी जात होते त्यावेळेला मन कासावीस होत होते। या पालघर जिल्ह्यात आम्ही एक सुंदर असं स्वप्न बघितलं की ज्या स्वप्नांमध्ये आम्हाला असं वाटत होतं की आम्ही मुंबईच्या नजदीक आहोत, परंतु मुंबईच्या नजदीक असताना देखील आम्हाला मुंबईमध्ये जाताना तास लागायचे, अनेक अडथळ्याच्या शर्यती आम्हाला पार करायला लागायच्या, परंतु प्रत्यक्षात आज हा जो भूमिपूजन समारंभ होतो हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या एक प्रकारचा म्हणजे एक विश्वास वाढवणारी एक घटना आहे असं मला स्वतःला वाटतं। कारण मुंबई आमच्या नजदीक आहे, ही खऱ्या अर्थाने जागतिक बाजारपेठ आहे आणि त्या जागतिक बाजारपेठेचं महत्त्व निश्चितपणानं जगामध्ये स्वीकारलेलं आहे। असं असताना आम्ही मुंबईच्या एवढ्या नजदीक असताना आज ह्या भागातल्या आदिवासीला स्थलांतर करायला लागतं। इथला शेतकरी नेहमी आकाशाकडे बघत राहतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारची विकासाची गंगा ह्या रस्त्याच्या निमित्तानं सुरू झाली असं मी समजतो। कारण मुंबई आम्हाला आता केवळ 2 तासावर आलेले आहेत आणि ह्या 2 तासात आम्ही निश्चितपणे त्यांना या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीकोनातून साहेब काही पावलं उचलली पाहिजे। सिंचनाच्या बाबतीमध्ये फार मोठी तफावत आहे। ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राला सिंचनासाठी पैसे दिले जातात, उत्तर महाराष्ट्राला पैसे दिले जातात, तशा पद्धतीने कोकणाला सिंचनाची व्यवस्था दिली जात नाही। आमचा इथला शेतकरी केवळ एका पिकावर अवलंबून राहतो आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला नेहमीच आकाशाकडे बघावं लागतं। एकीकडे सरकारची धोरणं, दुसरीकडे निसर्गाचा कोप, ह्या सगळ्या दुहेरी कैची म्हणजे इथला शेतकरी सापडलेला आहे। इथल्या मुंबईला लागणारा भाजीपाला, मुंबईला लागणारं दूध, मुंबईला लागणारे दगड, विटा, माती सगळ्या गोष्टी बाहेरून येतात आणि आजपर्यंत आम्ही मुंबईसाठी खूप मोठा त्याग केलेला आहे, परंतु ह्या मुंबईला डोळ्यासमोर ठेवून आमचा विकास देखील आम्ही करू शकतो ही गोष्ट आम्हाला आता दृष्टीपथात आलेली आहे असं मला स्वतःला वाटतं। या ठिकाणी मी दोन्ही मंत्री महोदयांना मनापासूनचे धन्यवाद देणार आहे। खरं म्हणजे इथले ते भूमिपुत्रच आहेत आणि त्याच्यामुळे त्या सुखदुःखांची सर्व प्रकारची त्यांना माहिती आहे। आज कपिल पाटील साहेबांच्या ह्या मतदारसंघाला मंत्रिपदाचा बहुमान स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर मिळाला आणि त्या बहुमानाचा खऱ्या अर्थाने ते ह्या ठिकाणी उपयोग करून देत आहेत, याचा मला खूप आनंद आहे। साहेब, भिवंडीपर्यंत तुम्ही मेट्रो आणली, पण वाड्यापर्यंत ती मेट्रो आलीच पाहिजे ही आमची मागणी आहे। गावी साहेबांना मी अशी विनंती करणार आहे की अतिशय रचनात्मक काम आपण करू शकता, अत्यंत अनुभव आहे आपल्या पाठीमागे आणि आपल्या अनुभवाच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे जनता म्हणून आपल्या पाठीशी राहणार आहोत। इथला शेतकरी, इथला कष्टकरी आणि इथला संबंध जो वर्ग आहे, आज ह्या भागातली जी कारखानदारी साहेब, ह्या भागामध्ये पुन्हा MIDC आपण आणायला निघाला, परंतु प्रदूषणकारी कारखाने ह्या भागामध्ये आणू नका। शेतीवर आधारित उद्योगाची निर्मिती ह्या भागामध्ये झाली पाहिजे। मी अधिक आपला वेळ घेणार नाही, वेळ खूप झालेला आहे, परंतु आम्ही वर्षानुवर्ष रस्त्यावरची लढाई करून आम्ही आता थकलेलो आहोत। आता आमचे असं म्हणणं आहे की आम्हाला न मागता मोदी सरकारने खूप काही द्यायला सुरुवात केलेली आहे, परंतु त्याच्यावर कळस चढवला पाहिजे आपण आणि सिंचनाची व्यवस्था, बारमाही सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे। जसं ह्या 5 वर्षामध्ये आपण रस्त्यांवर भरपूर काम केलं, तसंच काम याच्यापुढे सिंचनाच्यासाठी काम झालं पाहिजे। आमच्या भागात जेवढे आम्ही बंधारे बांधतो, जेवढी धरणं बांधतो, तेवढं पूर्णपणे पाणी आम्ही मुंबईसाठी काढून देतो, मात्र आम्ही तहानलेले राहतो आणि आमच्याकडची शेती पण तहानलेली राहते। ही गोष्ट बरोबर होणार नाही। या भागात साखर कारखाने निर्माण झाले पाहिजेत, या भागामध्ये शेतीवर प्रक्रिया करणारे निर्माण करणारे कारखाने झाले पाहिजेत। अशा पद्धतीचं एक स्वप्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण कार्यरत आहात। याबद्दल ह्या भागातल्या तमाम शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि आजच्या ह्या संबंध भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देऊन हा रस्ता लवकरात लवकर पुरा केला जावा अशा पद्धतीची मी मागणी करतो। कारण इथे बसलेल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे, माझ्या मनात शंका नाही, कारण यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे। लोकांना असं वाटतं की निवडणूक जवळ आली म्हणून भूमिपूजन का, असं नाही आहे। आज या ठिकाणी जबाबदार सार्वजनिक बांधकाम मंत्री उपस्थित आहेत, त्याचबरोबर केंद्राचे केंद्रीय मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व अधिकारी आहेत।
त्यामुळे जनतेने देखील कुणावर तरी विश्वास करायला शिकला पाहिजे। एक अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेऊन या रस्त्याचं काम व्हावं अशा पद्धतीच्या सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद।